जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेला कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। मात्र या फरार आरोपीला अखेर 12 दिवसांनी सिटी कोतवाली पोलिसांनी शोधून काढलं। त्याला मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली। बलात्कार प्रकरणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या विलास तायडेवर इरविनमधील कैदी वॉर्डात उपचार सुरू होते। या कैद्यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्ड बाहेर 4 पोलीस अंमलदार तैनात होते। मात्र तैनात पोलिसांच्याच उशीखाली ठेवलेली चाबी काढून वॉर्डचं कुलूप उघडलं आणि त्यानं पोबारा ठोकला होता। ही घटना 30 एप्रिलच्या पहाटे घडली होती। विलास तायडे विरुद्ध अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। मात्र या घटनेनं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती। तर सिटी कोतवाली पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घेत जोमानं तपास सुरू केला। यातच फरार आरोपी विलास तायडेला मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील तुकईखेड गावातून अटक करण्यात आली। हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या 376च्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले 7-8 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता। तो शिक्षा झालेला आरोपी आहे। दिनांक 30/4/24 रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही उपचारास्तव भरती झालेला होता। त्याला उपचार चालू असताना रात्री 2च्या सुमारास 2 ते 3च्या सुमारास त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक 16मधून इरविन हॉस्पिटलच्या पळ काढलेला होता आणि तिथून तो पळून गेला होता। पळून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये एक 325/24 नंबरचा 326चा गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खकनार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। या प्रकरणी माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ACP भोवर साहेब, ACP बचाटे, PI कोटनाके साहेब, PSI जाधव DBचे इंचार्ज आणि त्याचबरोबर DB पथकातले ASI राजेश सपकाळ, दीपक श्रीवास्तव आणि MPC नरेंद्र या पथकाने जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता कोर्टासमोर पेश करण्यात येईल।